मला लगेच द्या, मला काय राहत नाही आता. बाय. जे आवडतं ना त्याच्यावर काहीच नसतं ऑफर. क्लब तिचं ताट तयार आहे. नमस्कार करा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझी बहीण आणि चेंडू येणार आहेत. आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि चेंडूला आणि माझ्या बहिणीला इडली चटणी प्रचंड आवडते आणि त्यात माझी पण फेवरेटच आहे. आणि कोणाला इडली नाही आवडत. तर चला मित्रांनो, आईने इडलीची तयारी केलेली आहे, तर जाऊन जरा डोकून येऊया की काय काय झालं तयार. कारण भूक मला तर प्रचंड घमघमाट असा सुटला आहे ना. हा प्रचंड भूक लागली मला आत्ता. तर चला बघून तरी येऊया कुठपर्यंत तयारी झाली इडली चटणीची. इडली ठेवलेली आहे, तर आता आमच्या आईसाहेब चेक करतायत झाली का. आपण पण बघूया. हा सुंदर झाली. हो वा. मला लगेच द्या, मला काय राहत नाही आता. चटणी हे मिक्स करायचं राहिलंय का. फोडणी टाकलेली आहे चटणीला. आता याच्यात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर रेडी टू ईट. इथं चहा तयार होतो आहे, जो की मी सोडलेला आहे. असे छोटे बिस्किट घेतलेले आहेत आईने अशा प्रकारचे, प्लस गोळ्या पण आहेत एवढ्या कलरचे वेगवेगळे. आता हे सेलिब्रेट करणार आहे आम्ही आज अधिक महिन्यानिमित्त चेंडू आल्यानंतर. तर बघूया आईसाहेब काय काय तयारी करणार आहेत. तू फुलांचं पण काहीतरी केलं आहे ना काल, पाकळ्या वगैरे काढून. तर फुलांची आरास म्हणजे ते पण असं काहीतरी प्लॅनिंग आहे आईचं. तर आता तिचं प्लॅनिंग काय कसं आहे ते आपल्याला डेकोरेशन करायचं तिला वाटतं. तर किती प्लॅनिंग आहे कसं काय ते आपल्याला कळेलच पुढं. पहिलं नाश्ता करूया. एडिटिंग सेटअप चालू झालेलं आहे. इथं मी एडिटिंगला बसलो आहे सकाळपासून. तर डिश रेडी आहे. चला टेस्ट करूया आता. जबरदस्त झाली इडली चटणी. आणि इडली म्हणजे एकदम स्पॉन्जी. आईची आमच्या खासियत आहे ती आणि दरवेळी तशीच होते, एकच नंबर. चटणी पण भारी झालेली आहे. असं फुटाण्याचा स्वाद येतो थोडा, खोबरं बारीक आणि मध्येच थोडंसं तिखट लागतं आहे. ओव्हरऑल एकच नंबर. कुठं चालला? मला सोडून चालला तो भूर. तेव्हा तिकडे मला सोडून चालला तो भूर. का बरं? बाय. आमचा चेंडू घरी आला की त्याचे सगळे खेळणी अशी बाहेर येतात. पांडा अजून बघा तिथं बॉल पडलाय. आई पप्पा माझी बहीण आणि चेंडू ते जर आत्ता बाहेर फिरायला गेलेत. मी गेलो नाही कारण की माझं व्लॉगचे एडिटिंग सुरू आहे. ते काम मी आत्ता करतो आहे आणि कुठल्या वेळेस तर एडिटिंग पूर्ण झालं पाहिजे. आता ते सगळे बाहेर गेलेत तर मला थोडासा वेळ मिळाला आहे. शांतपणे एडिटिंग पूर्ण करून घेतो आणि लवकरात लवकर अपलोड करतो, म्हणजे व्लॉग लाईव्ह होईल लवकर.
तर चला काम कंटिन्यू करतो. तर चेंडू घरचे सगळेजण साधारण 2-2:30पर्यंत घरी परत आले आणि तोपर्यंत माझं एडिटिंगसुद्धा पूर्ण झालं, व्हिडिओसुद्धा रेडी झालेला आहे. आता फक्त शेड्यूल करायचं आहे उद्या सकाळसाठी. पण आत्ता चेंडूचं जे ड्रेस आणायचं होतं त्यासाठी माझी बहीण आणि आम्ही दोघं जायचा निर्णय घेतला आहे. ऊन प्रचंड आहे, आत्ता दुपारीचे 3:30 वाजलेत, पण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. घरात सगळी तयारी सुरू आहे जोरदार संध्याकाळच्या कार्यक्रमाची, जे चेंडूसाठी ऑर्गनाईज केलेलं आहे, आम्ही सेलिब्रेट आहे. तर ते करणार आहे अधिक महिन्याचं, आणि त्यासाठी माझी बहीण आणि मी आत्ता निघतो आहे. तर त्याला आवडतात गुलाबजाम साखरेचे, तर ते गुलाबजाम त्यासाठी घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी छान असा मस्त ड्रेस घ्यायचा आहे. तर त्यासाठी आम्ही आत्ता घरून निघतो आहे. कोणालाही साहजिक कळेल की तुम्ही घरात बसलेले आहात, थांबलेले आहात, तर तुम्ही नॉर्मल कपड्यात असता, पण बाहेर जाताना तुम्ही आवरता, कपडे चेंज होतात. तर ह्याच्यावर त्याचं बारीक लक्ष असतं. आता त्याची आई म्हणजे माझी बहीण आणि मी कसं ह्यातनं मार्ग काढून त्याला न नेता बाहेर पडता येईल, हा एक मोठा टास्क आहे. कारण की तो हेरतोच बरोबर आणि मागे लागतोच त्याला पण यायचं म्हणून. आता एवढं ऊन आहे त्यामुळं आम्ही शक्यतो टाळतो नेणं, पण बघू कसं काय होतं आहे. आम्ही त्याला चुकवून जाऊ शकतो बाहेर का त्याला सोबत न्यावं लागेल, हा एक टास्क आहे. बघूया. मी तरी कसं बसं खाली आलेलो आहे, चेंडूला चुकून मी खाली आलो आहे, त्याच्या लक्षातसुद्धा आलं नाही. पण त्याची आई म्हणजे माझी बहीण आता कशी बाहेर येणार आहे बघूया. आता मी खाली वेट करतो तिचा, बघू किती वेळ लागतो त्याला यायला. अरे लवकर आली की, काय केलं, कशी चुकून आली? अरे ऐकत नव्हता, कसं कसं त्याला इंग्लिश केलं आतमध्ये. हे असं सगळं करावं लागतं आहे कारण की ऊन प्रचंड, एवढ्या उन्हात त्याला नेणं बरोबर नाही. चला निघायचं. तर अमृत स्वीट्स, आम्ही इथं राहायला होतो आधी, तिथलं हे अमृत स्वीट आहे, खूप जुनं आहे. चला. पण आपल्या चेंडूला आवडतं फक्त गुलाबजाम. एक काम झालेलं आहे. चला मित्रांनो, आता आपण जाऊया अनलिमिटेडमध्ये. इथंच आपल्या चेंडूसाठी मस्त कपडे मिळतात. चांगली गोष्ट ना की प्रत्येक शर्ट्सवर टी शर्टवर असं लिहिलेलं असतं की किती महिन्यासाठीचे कपडे, किती वर्षासाठीचे कपडे, त्यामुळं घ्यायला फार सोपं जातं. हे बघा ना इथं 4 to 8 years, म्हणजे आपल्याला चेक करायला सोपं जातं आणि आपल्याला अंदाज पण परफेक्ट येतो. ह्यांचं हेच खासियत मला खूप आवडते अनलिमिटेडची. आता चौकशी केली की इथं 50% ऑफची ऑफर चालू आहे, पण आम्हाला हा आवडला आहे डेनिम, मस्त शर्ट आहे. पण कसं असतं मित्रांनो, आपल्याला जे आवडतं ना त्याच्यावर काहीच नसतं ऑफर. आत्ताच जस्ट आम्ही चेक केलो, आता ज्याच्यावर रेट टॅग लागलेत त्यालाच 50% ऑफ आहे, ह्याच्यावर नाही. आणि आमच्या चेंडूचे ड्रेस ह्या सेक्शनमध्ये आहेत, इथं कुठंच ऑफ नाही आहे, म्हणजे आहे ते रेट, हरकत नाही, पण कपडे छान पाहिजेत. शेवटी तिथं आम्हाला काय ड्रेस जरा व्हरायटी कमी वाटले म्हणून आम्ही ह्या साईडला आत्ता आलेलो आहे, फॅशन फॅक्टरी. बघू बरं, सेम लोगो आणि कलर चेंज आहे ना. हे बसेल ना त्याला, ते मोठं होईल, हे एक वेळ बसेल थोडं, हे पण लूजच होणार ना. क्लब हे होतात का साईजला, होईल ना. छोटं आहे काय ग, छोटं आहे म्हटलं छोटं आहे, मोठं म्हटल्यावर होत नाही, छोटं होत नाही, काय साईज काय आहे काय त्याची, काय कळे ना मला. फॅक्टरीमध्ये काही जमलं नाही, मग शेवटी या दुकानात आलो आहे मी. सगळं करून ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या, ड्रेस वगैरे सगळं घेऊन आम्ही आत्ता जस्ट पार्किंगला पोचलो आणि नारळ घ्यायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे परत गेलो आणि नारळ घेतलेत. तर फायनली सगळं झालं आहे, आता वर जाऊ, सगळं आवरलं तर असेल. चला फ्रेश होऊया आता. अधिक महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी भरायची असते, त्यासाठी बहीण घरी आलेली आहे आणि मामानी चेंडूला
नवीन ड्रेस आणि गिफ्ट द्यायचे असतात. तर ते काम मी करणार आहे आणि बहीण आईला देणार आहे. तर आता घरी छान मस्त सगळं सजवलं आहे, तयारी केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. तिचं ताट तयार आहे. गणपती बाप्पा मोरया. नाचतो गणपती. जय बाप्पाला आहे ना? तू गणपती बाप्पा आहे ना? तू गणपती बाप्पा आहे ना? असं काय गणपती बाप्पा? टॉवेल घ्या अजून पुढे दादा. हा, जय बाप्पाला ओवाळायचा. जय बाप्पाला. चेंडूला जस्ट आत्ता सोडून आलो. त्यांची कॅब आली होती, तर त्या दोघांना आत्ता जाऊन खाली सोडून आलो आम्ही सगळेच जण. आणि चेंडू गेला त्याच्या घरी. आता हे तिथलं जे त्याचं पांडा आहे तो सेफली एका जागेवर व्यवस्थित ठेवतो, म्हणजे पुढच्या वेळी आल्यानंतर तो खेळेल त्याच्यासोबत. ह्याला जरा व्यवस्थित ह्याच्या जागेवर ठेवूया, म्हणजे चेंडू आला की खेळेल ह्याच्यासोबत. इथं सेफ. आय होप सो तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाही असेल. तर तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये कोणतीही गोष्ट, कोणताही पार्ट आवडला तर नक्की एक लाईक करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर पुन्हा एकदा भेटूया आपण आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.